नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लता चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या मनात घर केलेली हॉटेलसारखी चविष्ट, मसालेदार आणि बटरने भरलेली गरमागरम पावभाजी. ही रेसिपी एकदा करून पाहिली तर तुम्ही वारंवार हीच पावभाजी बनवाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया गरमागरम पावभाजीला. एकदम स्वादिष्ट भाजी बनवण्यासाठी काय काय व्हेजिटेबल्स लागणार आहेत ते आपण बघूया. बारीक कट करून गाजर घ्यायचं, टमाटर घ्यायचं, फ्लावर्स घ्यायचं, शिमला मिरची, बीटरूट घ्यायचं, आलू घ्यायचा, आलं आणि लसूणची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची, कोथिंबीर घ्यायची आणि 2 कांदे घ्यायचे. कांद्याला बारीक कट करून घ्यायचं. कांदा बारीक कट करून घ्यायचं आणि सगळे साहित्य एका प्लेटमध्ये घ्यायचं, जेणेकरून भाजी बनवताना इकडे तिकडे जायची गरज नाही. सगळं साहित्य एकाच प्लेटमध्ये घ्यायचं. गॅस पेटवून घ्यायचा. गॅसवर कुकर ठेवायचं. कुकरमध्ये बटर टाकून घ्यायचं. बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये थोडंसं तेल पण टाकायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे छान फुलले की त्यामध्ये जे आपण अद्रक आणि लसणची बारीक केलेली अद्रक लसणची पेस्ट टाकायची. त्याला छान मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आणि त्याला पण चम्मचने छान मिक्स करायचा. कांदा छान फ्राय झाला की नंतर त्यामध्ये बारीक कट केलेलं टमाटर टाकायचं. टमाटरला पण छान मॅश होऊ द्यायचं. टमाटर जेवढं छान मॅश होईल तेवढी आपली भाजी एकदम चविष्ट अशी लागते. त्याला छान मिक्स करायचं. टमाटर छान शिजलं की त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. 1 चम्मच त्यामध्ये लाल तिखट टाकायचं, 1 चम्मच हळदी पावडर टाकायचं आणि 1 चम्मच गरम मसाला टाकायचा आणि चवीनुसार त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचं आणि त्याला छान मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये बारीक कट केलेल्या भाज्या टाकायच्या. बारीक कट केलेली शिमला मिरची टाकायची, गाजर टाकायचं. गॅस कमीच ठेवायचा मंद आचेवर आणि बारीक कट केलेले फ्लावर्स टाकायचं आणि बारीक कट केलेली बीटरूट टाकायचं. अगोदर बीटरूट दाखवलं नव्हतं. बीटरूट आणि बटाटा त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्यामध्ये मटर पण टाकून घ्यायचे. हिरवे मटर टाकायचे आणि त्याला छान मिक्स करायचं. भाज्या कट करत असताना हे लक्षात ठेवायचं, भाज्या बारीकच कट करायच्या, जेणेकरून आपली भाजी लवकर शिजेल. त्याला छान मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्याला छान मिक्स करायचं, जेणेकरून आपल्या सगळ्या मसाल्यामध्ये भाज्या एकजीव होऊन जातील आणि भाजी एकदम चविष्ट अशी लागेल. छान मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं भाज्या शिजण्यापुरतं पाणी टाकायचं. जास्त पण पाणी नाही टाकायचं आणि कमी पण नाही टाकायचं. जेवढ्या पाण्यामध्ये आपल्या भाज्या शिजू शकतात तेवढंच पाणी टाकायचं आणि त्याला छान भाज्याला मिक्स करायचं पाण्यामध्ये आणि कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या 4 शिट्या छान होऊ द्यायच्या, जेणेकरून आपली भाजी एकदम सगळ्या मऊ शिजतील. 4 शिट्या झाल्या की गॅस बंद करायचा आणि कुकरचं झाकण उघडून बघायचं. बघू शकतात आपल्या भाज्या एकदम मस्त शिजल्या आहेत. कुकर गॅसच्या खाली घ्यायचा आणि मॅशरनं त्याला भाज्याला सगळं मॅश करायचं. व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने सगळ्या भाज्या छान मॅश करून घ्यायच्या. गॅसवर कढई ठेवायची. बटर घ्यायचं. बटर छान मेल्ट करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडंसं 1 चम्मच काश्मीरी लाल पावडर टाकायचं आणि बटरमध्ये त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि बारीक कट केलेली थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायची. ती पण त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची. नंतर जी मॅश केलेली आपली भाजी आहे ना, ती त्यामध्ये टाकायची आणि चम्मचने त्याला छान मिक्स करायचं. भाजीमध्ये मीठ टाकायची गरज नाही, कारण की आपण भाजी शिजतानाच त्यामध्ये मीठ घातलेलं आहे. टेस्ट करून बघायचं. जर हवं असेल तर आपण मीठ घालू शकता.
मित्रांनो, पावभाजी हा आज भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी एक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, पावभाजीची सुरुवात कशी झाली? पावभाजीची सुरुवात मुंबईमध्ये 1850 ते 1870च्या दरम्यान झाली असे मानले जाते. त्या काळात मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये हजारो कामगार रात्रंदिवस काम करत असत. त्यांच्याकडे जेवणाची फारसा वेळ नसायचा. त्यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांनी उरलेल्या विविध भाज्या एकत्र करून त्यात मसाले आणि बटर घालून मऊ भाजी तयार केली. ही भाजी पटकन तयार व्हायची आणि यासोबतच पोर्तुगीजांमार्फत भारतात आलेला पाव म्हणजे बटर दिला जाऊ लागला. बटर, भाजलेला गरम पाव आणि मसालेदार भाजी यांचे हे भन्नाट संयोजन लोकांना इतकं आवडलं की हे काही वर्षातच पावभाजी संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध झाली. आज पावभाजी फक्त मुंबईपुरती मर्यादित राहिली नाही, तर भारतात आणि परदेशातही मोठ्या आवडीने खाल्ली जाते. प्रत्येक शहराची चव थोडी वेगळी असली तरी पण गरमागरम बटर आणि पाव आणि मसालेदार भाजी यांची मजाच काही वेगळी असते. चला तर मग आपली गरमागरम भाजी तयार झालेली आहे. चला आता बटर शेकून घेऊया. गॅसवर तवा ठेवायचा. तवा छान गरम झाला की त्यावर बटर टाकून घ्यायचं. बटरला छान मेल्ट करून घ्यायचं. बटर छान मेल्ट झालं की त्यामध्ये 1 चम्मच काश्मीरी लाल पावडर टाकायचा आणि बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची. जी आपण भाजी बनवलेली आहे ना, ती 1 चम्मच भाजी टाकायची आणि त्याला छान मिक्स करायचं. बटरमध्ये भाजी टाकल्यामुळे काय होतं ना, एकदम टेस्टी असे आपले पाव लागतात. त्याला छान मिक्स करायचं आणि छान मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये मधोमध 2 पाव कट करायचे आणि त्या भाजीवर 2 पाव ठेवून द्यायचे आणि त्याला दोन्ही साईडनं छान आलटीपलटी करून दोन्ही साईडनं छान भाजून घ्यायचं. भाजीमध्ये व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने दोन्ही पाव छान भाजून घ्यायचे. अशाच पद्धतीने आपले सगळे पाव तव्यावर बटरमध्ये छान भाजून घ्यायचे. तयार झाली इथं आपली गरमागरम अशी पावभाजी. तर मस्त प्लेटमध्ये सर्व करायची. गरमागरम भाजी, त्यावर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि त्या भाजीवर थोडंसं बटर टाकायचं आणि मस्त गरमागरम भाजी सगळ्यांनी एन्जॉय करायची. तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला हाईप करायला मात्र बिलकुलही विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन गरमागरम रेसिपी बनवा आणि मस्त घरच्यांना खाऊ घाला आणि तुम्ही पण मस्त एन्जॉय करा. गरमागरम पाव, गरमागरम पावभाजी, बारीक कट केलेला कांदा, त्यावर लिंबू पिळायचं, बटर टाकायचं आणि मस्त गरमागरम पावसामध्ये एन्जॉय करायचं. भेटूया अशाच पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.